नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासाला आता वेग आलेला पाहायला मिळतोय। राज्यभरात सीबीआयच्या पथकाकडून जे विद्यार्थी या सगळ्या प्रकरणात आहेत किंवा ज्यांना पेपर पुरवले गेलेत अशा विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांची सीबीआयनं चौकशी सुरू केली। तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच पुण्यातल्या या सीबीआय कार्यालयात दिल्लीची एक टीम दाखल झाली आहे। सोबत नीट पेपर फुटी प्रकरणातला जो महाराष्ट्रातला पहिला आरोपी होता त्या शुभम खैरनारला देखील दिल्लीच्या टीमनं या सीबीआयच्या कार्यालयात आणले। खरं तर जी माहिती मिळते की या सगळ्या प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातले मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांना देखील या दोन्ही आरोपींना 2 दिवसांपूर्वी सीबीआयचे पथक या पुण्यात आणलं होतं। या कार्यालयात त्यांची समोरासमोर चौकशी झाली होती। एवढंच नाही तर मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या दोन्ही एकाच सोसायटीत राहतात। यांचं नेमकं कनेक्शन काय होतं किंवा दोघींचा या नीट पेपर फुटी प्रकरणी नेमका रोल काय होता, हे एकमेकांना कसं प्रोव्हाइड करायचे किंवा क्वेश्चन पेपर कसे दिले जायचे, हे सगळं सीबीआयकडून तपासलं जात आहे। दुसरीकडे लातूरमधून देखील एक मोठ्या डॉक्टरला काल सीबीआयनं अटक केली आहे। डॉक्टर शिरुरे बालरोग तज्ज्ञ आहेत लातूरचे आणि त्यानंतर या लातूरच्या डॉक्टरने देखील हा नीट पेपर आपल्या मुलीसाठी विकत घेतला होता असा संशय सीबीआयला आहे। त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना लातूरचे अजून 2 डॉक्टर जे आहेत ते सीबीआयच्या रडारवर आहेत। एवढंच नाही तर सीबीआयचे काही पथक पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड या सगळ्या ठिकाणी सीबीआयला संशय जो आहे की या खैरनार असेल किंवा इतर आरोपी असेल पीव्ही कुलकर्णी, मोठेगावकर यांनी राज्यभरातील काही विद्यार्थ्यांना पेपर जे आहेत ते क्वेश्चन पेपर पुरवले आहेत आणि म्हणून राज्यभरातल्या शहरांमध्ये देखील सीबीआयकडून चौकशी या सगळ्या विद्यार्थ्यांची, सगळ्या पालकांची सुरू असल्याची माहिती मिळते। तर सीबीआयच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये देखील काही विद्यार्थ्यांना राज्यभरातल्या बोलवलं जाते। एवढंच नाही तर आरसीसी पॅटर्न म्हणजे मोठेगावकर क्लासेसचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची देखील चौकशी या पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे। आणि काही वेळापूर्वीच दिल्लीच्या सीबीआयचे एक पथक पुण्यातल्या या सीबीआयच्या कार्यालयात आलं आणि सोबत शुभम खैरनार होता। आता या सगळ्या आरोपी जर मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे पुण्यात असतील तर या सगळ्या आरोपींची, विद्यार्थ्यांची समोरासमोर बसून चौकशी सीबीआय करतं का? कारण यामध्ये अजून मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता आहे। खरं तर ही यादी खूप मोठी आहे की मोठेगावकर, पीव्ही कुलकर्णी, मांढरे, वाघमारे, खैरनार या सगळ्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पेपर दिलेत, पालकांना पेपर पुरवलेत। ही सगळ्यांची लिस्ट देखील सीबीआय तयार करणार आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना चौकशीला किंवा त्यांचा जबाब नोंदवायला याच पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात बोलवलं जाईल असं बोललं जाते। दुसरं लातूरमधून काही डॉक्टर देखील सीबीआयच्या आता रडारवर आहेत। आता या सगळ्यांच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं? गेल्या 4 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सीबीआयचे पथक जात आहेत, चौकशा केल्या जात आहेत। मांढरेचा नेमका रोल काय आहे? खरं तर नीट पेपर फुटी प्रकरणी 2 पेपर जे आहेत ते फुटले होते। एक म्हणजे केमिस्ट्रीचा होता, दुसरा म्हणजे बायोलॉजीचा होता। केमिस्ट्रीचा पेपर ज्याने फोडला तो पीव्ही कुलकर्णी होता आणि त्याला लातूरमधून अटक केली होती। दुसरा बायोलॉजी मनीषा मांढरे पुण्यातल्या एका खाजगी कॉलेजमध्ये गेल्या 22 वर्षापासून बायोलॉजी विषय शिकवतात, त्यांना देखील अटक केली होती। आता या सगळ्यांची सीबीआय समोरासमोर बसून चौकशी करणार आहे। अनेकांना सीबीआयची कोठडी मिळाली आहे, काही जणांना जेसी म्हणजे ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आणि या सगळ्यांच्या तपासातून अजून नवी काय माहिती समोर येते, किती विद्यार्थ्यांना या सगळ्या टोळीनं त्यांच्या जाळ्यात ओढलं होतं, किती पालक यांच्या सगळ्या याला फसलेत, हे सगळे चेक केलं जाईल। पण तुर्तास तरी सीबीआयच्या या कार्यालयात हालचाली वाढल्यात। खैरनारला घेऊन दिल्लीची टीम आली आणि गेल्या 3 दिवसांपासून अनेक विद्यार्थी, अनेक डॉक्टर, अनेक पालकांची चौकशी या सीबीआय कार्यालयात केली जाते। कॅमेरा पर्सन सचिन अंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।